एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या मठाला कोणाला हात लावून देणार. तुमच्याकडे 2 दिवसाचा टाइम आहे. मला बोलवा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मठाला काही होणार नाही. आता याच्या पुढे मी तुम्हाला काही नाही सांगतो. काय पण त्या देवकातेला आता नेक्स्ट टाइम ना मठाच्या जवळपास पण येऊन देतो. तो ऑलवेज येऊन ते फालतू स्टेटमेंट काल पण आलता. किरण सर बोलले आला की तुम्हाला मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तो देवकातेला त्याची प्रचिती पुढच्या 6 महिन्यात येईल. 100. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्याला त्याची शिक्षा त्याला स्वतःलाच मिळेल. त्यामुळे आपण काही बोलायचं नाही. ज्या दिवशी इथपर्यंत येतील ना महापालिकेवाले, त्यावेळेला आपण काय ते त्यांना दाखवून देऊ. त्यांना अंदाज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, बाकी काय बोलणार 2-4 दिवसामध्ये मला ज्या लेवलला लोकांचे फोन आलेत ना, जर आपण कधी आवाज दिला ना तर लाखो लोक मठाच्या बाहेर जमतील. ज्यांना ना अजून ते महत्वच कळलं महत्व नाही. त्यांना असं वाटतं की बाकीच्यांना जसं निपटतो तसंही निपटू. पण मी माझी प्रचिती सांगतो की मला लोक असे रस्त्याने जाताना पण असे नमस्कार करून सांगतात, सांग माझ्याकडनं मेसेज दे की कुटुंबातल्या कोणाला तरी भोगावं लागेल, त्याच्यापेक्षा जागेचा विषय सोडून दे. आला ना तर मीच एवढा घोडबंदरला जागा तुझ्या आणि तुझ्या बॉसने हजम केल्यात, त्याच्याकडे लक्ष दे. थोडा काय त्यांना बोलतो ना, माझं काय मत आहे की आपला हे मठ आहे, मठाच्या या बाजूने आपण पत्रे मारून त्यांना देऊन टाकू, की तुम्हाला काय ताबा घ्यायचा तो घेऊन टाका. ठीक आहे. बघा असं परत काय बोलावं हे मला सुचत नाहीये. पण परवा महापालिकेत जे काय बोललो ते माझ्या अंतरात्म्यातनं आलेल्या त्या सगळ्या गोष्टी होत्या. आता तुम्ही एवढे सगळे जण जमलात तर काय बोलावं मला सुचत नाही. पण तरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी आमच्या रवी मोरेंना परवा सांगत होतो की मी अनेक वेळा या रस्त्याने वसई विरारला जातो, विरार रोडला जातो, पण कधी मठाजवळ थांबलो नाही. बाहेरच नमस्कार करून मी जायचो. पण माझी अशी वेळ येईल की मागील 7-8 वर्ष मी या रोडने जात असताना दर दिवशी त्या मठाला बाहेरनं नमस्कार करायचो. त्या मठाला वाचवायला मला इथे यावं लागेल आणि स्वामी जे बोलवतील त्याची आज मला प्रचिती आली. तुम्हाला सगळ्यांना सांगू का, मी जे बोलतोय ते खरं बोलतो. मागील 2-3 दिवसापासून मला अमेरिकेतनं कॉल आला आणि अमेरिकेत एक मराठी वॉटमाय संघटना आहे, त्याच्यावर माझा आपला व्हिडिओ पडला त्या दिवशीचा. आणि तिथून मला लोकांनी फोन केलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा की तुम्ही त्या स्वामींच्या मठासाठी धावत गेलात नाही. माझ्या बहिणीची सासू आहे, म्हणजे माझं चुलत बहीण आहे माझी मानलेली, तिची सासू आहे. ती मागील 2 दिवस झाले मला शोधते की तिला मला फक्त भेटायचं आहे, का तर मी तिच्या स्वामींच्या मठासाठी धावत गेलो. मला मागच्या 4-5 दिवसात एवढ्या प्रचिती आल्यात ना, मी तुम्हाला शब्दात काय सांगू शकणार. पण मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या सगळ्यांच्याच प्रेमापोटी मी इथे येऊ शकलो आणि हे कार्य करू शकलो. आजपासून मी तुमच्यासारखाच या मठाचा एक सदस्य आहे. पुढील प्रत्येक गोष्टीला म्हणजे ज्या दिवशी तुमचे इथे काही कार्यक्रम असतील त्या दिवशी हा अविनाश जाधव एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या मठात दिसेल. तुमच्या सगळ्यांचे मनापासून. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या मठाला कोणाला हात लावून देणार. आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलं. आज तुमच्या दोघांचा म्हणजे प्रधान साहेब असतील किंवा तुमचं सत्कार देखील स्वामी भक्तांचा. बघा, आम्ही सत्कारासाठी ही गोष्ट केली नाही. आम्ही ही जी गोष्ट केली ते जगभरातल्या लाखो स्वामी भक्तांच्या आशेचं स्थान आहे आणि म्हणून आम्ही ती केली. मी तुम्हाला सांगतो, मला अमेरिकेतनं कॉल आले. मी आज रस्त्याने फिरताना मला लोक, महिला थांबून नमस्कार करून सांगतात की दादा तुम्ही खूप चांगलं काम केलंय. माझं इथल्या आमदारांना आणि सगळ्यांना विनंती आहे की 2-3 गुंठ्यासाठी आयुष्य ठिकाला लावू नका. स्वामींचा जो कोप आहे तो तुम्हाला कोणाला अजून माहीत नाहीये. हे जे कोणी इथे येऊन मठ 2 दिवसात तोडतो, जे चॅलेंज करतात त्यांनाही माझी विनंती आहे की ह्या सगळ्याच्या नादाला लागू नका. त्याचे जाम परिणाम भोगावे लागतील. आणि ज्या दिवशी जर महानगरपालिकेने ठरवलंच मठावर यायचं तर मी खात्रीने सांगतो या मठाच्या बाहेर किमान 25-50 हजार लोक उभी असतील. त्याच्यामुळे एक तर आम्हाला आयुक्तांनी शब्द दिलाय की कारवाई होणार नाही, बरोबर आहे. आणि जर आयुक्तांनी ती जर कारवाई हे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जेलला गेलो तरी चालेल, पण आयुक्तांची ती खुर्ची ती आम्ही साबूत ठेवणार नाही. तुझी कारवाई आयुक्त म्हणाले की कारवाई होऊन देणार नाही, असं नाही म्हणाले आयुक्त. असं म्हणाले नाही कारवाई होणार नाही. एक भावनिक तो क्षण होता ज्यावेळेला आम्ही सगळे आतमध्ये होतो आणि तोही माणूस आहे. म्हणजे आयुक्त जरी असले तरी तो एक माणूस आहे.
आणि तिथे उभ्या असलेल्या महिलांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. म्हणजे जेवढ्या महिला होत्या त्या सगळ्या महिला रडत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्यातला माणूस जागा झाला आणि त्याने ते म्हटले ठीक आहे पाहूया. बरोबर आहे. सो माझं असं मध्ये शब्दशः घेऊ नका, पण मला खात्री आहे की स्वामींच्या भक्तांच्या निष्ठेशी आयुक्त खेळणार नाही. तुम्ही म्हणताय की कारवाई होईल जसा शब्द दिलाय, पण कालपरवामध्ये महानगरपालिकेचे एक हे महानगरपालिका engineer आहे, कट्टर समर्थक देखील शिवसेनेचा तो माहिती आहे, त्याला पण धडा आम्ही त्या शिवसेनेचा जो काही तो कदम आहे तो अनेक वेळेला आम्हालाही अडचणी क्रिएट करत असतो, काम होऊन देत नाही, एजंट सारखा तो काम करतोय. सो त्याचं काय करायचं ते आम्ही करूच. पण मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो की हे आयुक्तांना माहित नाहीये हे लोक इथे येतात. मी आता आयुक्तांशी बोललो, हे जे काही राजकीय नेत्यांचे दलाल अधिकारी आहेत ना ते हे सगळं इथं फिरत करतात. मला असं वाटतं की पुन्हा एकदा आम्ही आयुक्तांना भेटू आणि आयुक्तांकडनं उत्तर घेऊ. पण मला खात्री आहे, मी परत सांगतो की या मठाला हात लावायची हिंमत या कोणामध्येही नाही आणि जर केलीच तर अविनाश जाधव हे मी तुम्हाला आता सांगू शकणार नाही.